नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे भरती बोर्ड मुंबई RRB यांच्यातर्फे महत्त्वाचे अपडेट आले बघा मित्रांनो. अपडेट आहे NTPC हो बघा मित्रांनो, CEN 05 2024 NTPC ग्रॅज्युएट पोस्ट ज्या निघाल्या होत्या त्याकरता अशी महत्त्वाची अपडेट आहे. त्या परीक्षेचे डेट्स टेंटेटिव्ह डेट्स आलेले आहेत. सध्या कुणालाच त्यांनी हॉल तिकीट पाठवलेले नाही आहेत, पण टेंटेटिव्ह डेट्स आलेले आहेत. तर त्याचे नोटिफिकेशन आपण डिटेलमध्ये बघूया. तर बघा मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे यांच्यातर्फे महत्त्वाची अशी अपडेट आहे. CEN 2024 नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ग्रॅज्युएटच्या पदाकरता बघा मित्रांनो तुमची एक्झाम डेट आलेले आहेत. तर एक्झाम डेट कधी आहेत? ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी फॉर्म भरले जसे 5/2024 नोटिफिकेशनचे, तर त्यांची एक्झाम डेट आहे बघा मित्रांनो 5 जून 2025 ते 23 जून 2025 या 15 दिवसामध्ये तुमचे एक्झाम होणार आहेत. तर तुमची एक्झाम कधी होणार आहे हे तुम्हाला कधी माहीत पडेल? तर तुमची एक्झाम सिटी कोणती आहे, तुमची एक्झाम डेट कोणती आहे, आणि जे विद्यार्थी SC आणि ST कॅन्डिडेट आहे त्यांना ट्रॅव्हल ऑथॉरिटीचे सर्टिफिकेट हे त्यांना विद्यार्थ्यांना एक्झाम डेटच्या 10 दिवस अगोदर माहीत केले जाणार आहेत. आणि ते फक्त ऑफिशियल वेबसाईट आहे RRB यांच्या वेबसाईटवरच तुम्हाला माहीत केले जाणार आहे. तर नोटिफिकेशनमध्ये बघा त्यांनी सांगितलेलं आहे नॉन टेक्निकल जी NTPCची आहे एक्झाम, तर ज्या विद्यार्थ्यांची 5 जूनला एक्झाम असेल त्यांना 10 दिवसाअगोदर म्हणजेच साधारण 25 आणि 26 मे मला माहीत पडेल की त्यांची एक्झाम 5 जूनला आहे का. तर विद्यार्थ्यांना 25-26 तारखेपासून दररोज चेक करायचे आहे की त्यांची एक्झाम डेट एक्झाम सिटी ही दाखवली गेली आहे का वेबसाईटवर. जे विद्यार्थी दररोज चेक करतील त्यांना माहीत पडेल 10 दिवसाअगोदरच की त्यांची एक्झाम सिटी कोणती आहे आणि ते एक्झाम सेंटर कोणतं आहे, सिटी कोणती आहे हे त्यांना त्यांच्या 10 दिवसाअगोदर माहीत पडेल. आणि जे विद्यार्थी SC आणि ST कॅन्डिडेट आहे त्यांना त्यांच्या ट्रॅव्हल ऑथॉरिटी जी आहे त्याचे सर्टिफिकेट जे आहे लेटर ते त्यांना 10 दिवसाअगोदर माहीत पडेल. म्हणजे ते विद्यार्थी रिझर्वेशन करू शकतात त्यांच्या जाण्याकरता. बाकी एक्झाम सेंटरवर जाण्यासाठी गेल्यानंतर तुम्हाला परीक्षा देण्यासाठी जे E-कॉल लेटर पाहिजे ते तुम्हाला तुमच्या एक्झामच्या 4 दिवस अगोदर मिळणार आहे. तुमच्या 4 दिवस अगोदर तुम्हाला तुमची एक्झाम हॉल तिकीट मिळणार आहे. तिसऱ्या नोटिफिकेशन दिले बघा मित्रांनो, स्टार्ट 4 days प्रायर एक्झाम डेट. त्यानंतर बघा मित्रांनो विद्यार्थ्यांनी सोबत काय तर महत्त्वाची अशी अपडेट आहे की बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन केले जाणार आहे एक्झाम सेंटरवर. तर त्याकरता त्यांनी त्यांचे ओरिजिनल आधार कार्ड घेऊन जायचे आहे किंवा प्रिंटआउट घेऊ शकतात E-व्हेरीफाईड आधार कार्डची, ते सोबत घेऊन जाऊ शकतात. आणि जे तुमचे ऑथेंटिकेट आहे ते आधारने केले जाण्याकरता जर तुम्ही सिलेक्ट केलेलं नसेल तर तुम्हाला www.rrbapply.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला लॉग इन करून तुमचं जे एक्झामिनेशन सेंटरवर एक जे ऑथेंटिकेशन आहे ते आधार व्हेरिफिकेशन सिलेक्ट करायचे आहे. नंतर बघा मित्रांनो तुम्हाला जे विद्यार्थ्यांनी त्यांचे बायोमेट्रिक लॉक केलेलं असेल त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जायच्या अगोदर ते बायोमेट्रिक अनलॉक करायचे आहे. जे विद्यार्थ्यांनी त्यांचं बायोमेट्रिक लॉक केलेलं असेल त्या विद्यार्थ्यांना एक्झामला जायच्या अगोदर त्यांचे जे बायोमेट्रिक असेल ते अनलॉक केलं पाहिजे. त्यानंतर बाकी मित्र काही अपडेट आहे ते तुम्हाला फक्त RRBच्या वेबसाईटवरच मिळेल. त्यामुळे दुसऱ्या वेबसाईटवर कोणत्याच वेबसाईटवर भरोसा ठेवू नका. कोणत्याच नोटिफिकेशन जे असेल ती फक्त ती व्हेरीफाईड राहते ती RRBच्या वेबसाईटवरच. बाकीचे कुठेही पण अपडेट आलेली असेल त्याला व्हेरीफाय करण्याकरता तुम्हाला फक्त RRBची वेबसाईटच आहे. बाकी कुठेही काही असेल त्याला तुम्ही इग्नोर करायचं आहे. बाकी या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तसेच तुम्ही RRB वेबसाईटवर जाऊन पण स्वतः डाउनलोड करू शकता. तर अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.